राम राम. विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मी जसं तुमचं जोरात स्वागत करत आहे ना मंडळी, तसेच तुम्ही देखील लवकरात लवकर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील आणि रेसिपी आवडते की नाही, ते देखील नक्की सांगा. तर आज आपण का बनवत आहोत माहिती आहे का? अगदी लहान मोठे सर्वांनाच आवडणारी बाबा. आणि कोणत्याही लग्नात गेलं, कोणत्याही ढाब्यावर गेलं, कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलं का तिथं तिची हजेरी असल्याशिवाय ते रेस्टॉरंट पुढं ढकलत नाही. ती म्हणजे का? पनीर. आणि पनीर कोणती? पालक पनीर, बरं का, सर्वांच्या आवडीची. ते आपल्या विदर्भ स्टाईलने बनवत आहोत आपण. तर इथे काय केलेलं आहे मी, तुम्हाला जर वाटत असेल पालक पनीर खायची आहे तर पटकन उठायचं, दुकानात जायचं, नाही तर आपल्या शेतात जायचं. भाजी असेल तर भाजी उपडून आणायची, त्याला स्वच्छ ते तोडून घ्यायची आणि 3-4 पाण्यात चांगलं खटखटं धुवून द्यायचं, बरं का. पाण्याची कंजूसी करायची नाही. आणि स्वच्छ 3-4 पाण्यानं पालक धुतल्याशिवाय सोडायची नाही. कारण की पालकाला राहते माती, तो कचरा पूर्ण निघला पाहिजे, नाही तर भाजी लागन कचकच. ठीक आहे. पाणी काय म्हणते, पालक स्वच्छ धुतलं का त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एक कढई घ्यायची, कढईमध्ये ठेवायचं पाणी, पाण्यामध्ये टाकायची पालक. पाणी गरम झालं का त्यामध्ये टाका एक टोमॅटो, एक कांदा. हे सर्व 2-3 मिनिट चांगलं असं ब्लांच करून घ्या. खूप जास्त वेळ बी नको उकळू द्या. चांगलं पाणी उकळलं का त्यामध्ये पालक टाकून तुम्ही काढू शकता, नाही तर 1-2 मिनिट उकळी पण येऊ देऊ शकता. कळलं का मंडळी? या प्रकारे पालक स्वच्छ म्हणजे धुवून घेतल्यानंतर थोडीशी आपण ब्लांच वगैरे केली ना तर तिचा अशी कच्चट असा वास येत नाही. आणि पालक पनीर हे खायला एकदम स्वादिष्ट आणि टेस्टी लागते, बरं का. बघा, आता हे आपलं 2-3 मिनिटानंतर आपण पालक काढून घेणार आहोत. आणि टोमॅटो आणि कांदा जो टाकला होता तेही काढून घ्यायचं आहे. आणि हो, पालक काढल्या एक काम करायचं, बरं का. गरम गरम पालकवर ना थंड पाणी टाकायचं फ्रीजमधल्या बर्फाचं. हे टीप विसरायची नाही. तेव्हा आपली पालकाची पनीर हे 1 नंबर हिरवीगार दिसते, नाही तर आपली पालक मग अलगच दिसते. आता का केलं आहे मी इथं, पुन्हा तीच कढई ठेवली. कढईमध्ये टाकलं तेल आणि जे आपण पनीर टाकणार आहोत त्यामध्ये पनीर चौकोनी काटून घेतलं होतं त्याला तळून घ्यायचं आहे हलकंसं. एकदम काळं नको येऊ द्या, हलकंसं फ्राय करायचं. त्यानंतर त्याच तेलामध्ये आणखी थोडंसं तेल ॲड केलं, त्यामध्ये टाकले जिरा आणि मोहरी आणि तेजपत्ता, मोठी इलायची आहे एक, 2-3 लसणाच्या कळ्या आणि कलमी, हे मी टाकून घेतलं. जर तुमच्या घरी असेल तर टाका, नाही तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता आपण यामध्ये टाकलेला आहे कांदा बारीक कट करून घ्यायचा, बरं का. हा तो कांदा नाही, मी 4 कांदे घेतले होते छोटे छोटे. 2 कांदे बारीक कापून घेतले फोडणीसाठी. 1 कांदा पालकसोबत शिजवलेला होता. आणि एक टाकलेली लाल मिरची. तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. 1च्या ऐवजी 2-3 तुम्हाला वाटतं तिखट जर आवडत असेल तर टाकू शकता. आणि हे आहे टोमॅटो आणि कांदा, अद्रक, लसूण याची पेस्ट. हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि थोडंसं तेल सुटलं म्हणजे तो कच्चटपणा दूर झाला का त्याच्यामध्ये टाका मग मसाले. तुम्हाला मसाला कोणते टाकायचे आहेत तर सर्वात पहिले टाका लाल तिखट, थोडीशी हळद, तुमच्या घरी जे काही पावडर दुसरे असे मसाले असतील की धना पावडर, जिरा पावडर, ते सर्व वरता. आमचूर पावडर, जे काही असेल तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये ते सर्व मसाले टाका. गोडा मसाला असेल तोही टाका. नसला तर काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण की आपल्याजवळ पालकाची ग्रेव्ही आहे. साधा तिखट आणि हळद टाकलं तरीही काम चालते. हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्या. त्याच्यानंतर जे आपण पालकची ग्रेव्ही म्हणजे पालक शिजवून घेतली होती त्याची ग्रेव्ही याच्यामध्ये टाका. बघा, दिसते ना आपली पालक हिरवीगार अशी. म्हणूनच म्हटलं की पालक बाहेर काढल्याबरोबर त्याच्यावर थंड पाणी सोडायचं, म्हणजे पालकाचा रंग हिरवा राहते. आता हे सर्व मिश्रण करून घ्या मिक्स मस्त. आणि याला काढा मस्त खदखद एक उकळी. आणि हे एक टोमॅटो जे एक्स्ट्राचं चिरलेलं होतं ते मी यामध्ये टाकून घेतलं. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकायचं असलं तर काही प्रॉब्लेम नाही. हे सर्व मस्त आता खदखद व्यवस्थित शिजून घ्या. त्यामध्ये टाकली आहे आता मी कोथिंबीर
आणि 2-4 मिनटाने जेव्हा हे सर्व शिजून जाईल, टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ. बघा आता आलं छानपैकी शिजत असा. 2-4 मिनटांनी जेव्हा हे शिजते, त्यामध्ये टाकायचं पनीर टाकायला खूप जास्त घाई करायची नाही. जेव्हा आपण आता 2-3 मिनटांना गॅस बंद करणार आहोत बा, त्याच्या आधी तुम्ही पनीर टाका. म्हणजे ही आपली भाजी आहे ना एकदम हॉटेल स्टाईल बनते बरं का, तेही विदर्भ स्टाईल तडक्यानं. कळलं का मंडळी? आता आपली भाजी झालेली आहे तयार. आता आपण त्याला तडका मारू. हा तडकाही पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मी जसं म्हटलं आहे की हा विदर्भ स्टाईल तडका आहे, तर तसाच तो तडका आहे. त्यामध्ये काय होतं, जिरं, मोहरी, लसूण आणि एक लाल मिरची, हे सर्व मस्त गरम गरम टाकून घ्या भाजीवर. आणि आता घ्या खाऊन. वाढून तर घेतलेलीच आहे. आता त्यासोबत तंदुरी नाही तर साधी पोळी कशाहीसोबत खाऊन घ्या. भूक लागली असेल तर पटकन खा. लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.